धाराशिव जिल्ह्यामधले शेतकरी सध्या पावसाच्या प्रकोपामुळे हैराण झालेले असताना धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची एक कृती सध्या प्रचंड चर्चेत आहे। जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात केलेल्या डान्सवर तुफान टीका होती। सत्ताधाऱ्यांनी जरी सगळी बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला असला तरी विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली। दरम्यान चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। धाराशिव जिल्ह्याला पुरानं अजगरी विळखा घातलेला असताना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हे डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर संस्थान आणि राज्य शासनाच्या वतीनं धाराशिवमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय आणि याच कार्यक्रमात जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी दोघेही थिरकल्याचं पाहायला मिळालं। जिल्ह्यातील पूर्ण आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सध्या उद्ध्वस्त झाला आहे अतिवृष्टीनं आणि जर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून घेणारे जिल्हाधिकारी जर असं महोत्सवात जाऊन जर नाचत असतील आणि आपत्ती व्यवस्थापनाची ज्यांच्याकडे जिम्मेदारी अशा त्या मॅडम त्यांच्यासोबत जर एखाद्या ठिकाणी जाऊन डान्स करीत असतील तर हे शेतकऱ्याचं जिल्ह्यातील शेतकऱ्याचं दुर्दैव आहे। शेतकरी मारू नका, शेतकरी जगवा। शेतकऱ्यामुळे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामुळे शेतकरी आहे। शेतकऱ्याला जगविणं गरजेचं आहे। त्यामुळे मायबाप जनतेहो, आज या कलेक्टरचा जे प्रकार आज आपल्याला पाहायला भेटलाय त्या अक्षरशः दुर्दैव आहे आणि हे नुसतं उस्मानाबाद जिल्ह्याचं दुर्दैव नसून ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। जिल्ह्यातले पूरग्रस्त सध्या मदतीच्या प्रतीक्षेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमांवरती उधळपट टीका असाही सवाल आता उपस्थित झालाय। हा कार्यक्रम रद्द करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी स्थानिक नेत्यांकडनं जोर धरतीये। जसं तुम्ही महसूल मंत्र्यांनी मागे एका तहसीलदारावर निलंबनाची कारवाई केली होती, तो त्याच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात एक त्याच्या खुर्चीवर बसून गाणं म्हणलं म्हणून निलंबन त्याचं तहसीलदारचं केलं होतं। मग अशा आणीबाणीच्या प्रसंगी ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते आपली स्वतःची जबाबदारी पार न पाडता जर असं बेजबाबदार वर्तन करत असतील तर ह्यांच्यावर कारवाई करण्याची धमक किंवा धाडस या सरकारमध्ये बसलेल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे का? नैराश्यात आहे, इतक्या प्रचंड आर्थिक तणावात आहे। अशा शेतकऱ्याला अशा परिस्थितीमध्ये आपण संवेदनशीलपणानं त्याच्यामध्ये सरकारी मदतीचे सोपस्कार पार पाडून त्याच्या हातात ती सरकारी मदत कशी पडेल हे बघणं, अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, हे आमची जबाबदारी आहे। आणि ती जबाबदारी सोडून जर आपण अशा पद्धतीनं असंवेदनशीलपणानं जर महोत्सव साजरे करत असू, उत्सव साजरे करत असू तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची आणि निषेधार्ह गोष्ट असू शकत नाही। धाराशिवमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या या वर्तनाबद्दल सत्ताधाऱ्यांनी मात्र काहीशी सावध भूमिका घेतली। नाही, मला जी कल्पना नाही, मी पाहिला नाही व्हिडिओ, पण निश्चितपणे जर असं असेल तर ते गंभीर आहे। कारण एवढ्या आसपास संकट तर धाराशिव जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे। तिथं अधिक आहे त्याकडे 7 सीट राहण्याची गरज आहे। निश्चित मला त्याचा अहवाल आणि मुख्यमंत्री मागवतील। धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर कृत्य केलं असेल अशा धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी 24 सप्टेंबरला या कार्यक्रमात सहभाग घेतला। दिवसभर राजकीय नेत्यांसोबत नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर रात्री हे दोघे अधिकारी या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाल्याची माहिती आहे। पण अख्खा जिल्हाच अडचणीत असताना अशा कार्यक्रमांच्या आयोजनाची गरजच काय हा प्रश्न उपस्थित झालाय। असं व्हायला नको पाहिजे होतं। शेवटी असे आता 24 तास सगळ्यांनी याचं झोकून काम केलं पाहिजे, मग तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत। त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणे योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही। शेतकरी संकटात कलेक्टर नसतोय, यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? हेच दाखवतं यांचं गांभीर्य काय आहे। मंत्री किती जाऊन बांधावर नसले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की
या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे. प्रशासकीय अधिकारी किंवा नेते यांनी कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास कुणाचाही आक्षेप नाही, पण आसपासच्या परिस्थितीचं भान राखणंही तितकंच महत्त्वाचं. त्यामुळे अख्खा जिल्हा संकटांशी झगडत असताना अशा कार्यक्रमांचा घाट कशासाठी हा सूर उमटू लागलाय. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. आणि जेव्हा एखाद्या जिल्ह्यावरती संकट येतं किंवा आपत्तीचा काळ असतो तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका ही प्रचंड महत्त्वाची असते, कारण त्या जिल्ह्याचं एक प्रकारे पालकत्व त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे असतं. काय असतात जिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या त्या सुद्धा पाहूया. एकतर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी, नियोजन आणि अंमलबजावणी, सोबतच स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि इतर विभागांशी समन्वय साधणं. तिसरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करणं आणि गरजवंतांपर्यंत मदत पोहोचवणं. आपत्तीग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्यासाठी पोलीस, अग्निशमन दल, SDRF, NDRF आणि इतर यंत्रणांशी समन्वय साधणं. आपत्तीग्रस्तांना तात्काळ अन्न, पाणी, निवारा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं. सहावं म्हणजे सरकारी आणि गैरसरकारी संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीचं योग्य वितरण सुनिश्चित करणं. आपत्तीच्या काळात लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी खात्री करण्यासाठी सूचना देणं. आपत्तीनंतर प्रभावित भागांचं सर्वेक्षण करून नुकसानीचा आढावा घेणं. पुनर्वसनासाठी दीर्घकालीन योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करणं आणि प्रभावित लोकांना आर्थिक आणि सामाजिक मदत मिळवून देण्यासाठी समन्वय साधणं. सोबतच आपत्तीच्या परिणामांचे आणि मदत कार्याचे अहवाल तयार करणं ही सगळी महत्त्वाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवरती असते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नृत्याचं हे कृत्य पाहून सर्वच जण संतप्त झाले.